एक मारुतीरायांचं मंदिर त्या एका प्रकारचं प्रतीक दर्शवत होतं. त्याच प्रकारे मारुतीरायांचं मंदिर असण्याचं दुसरं कारण असं की सर्व सैनिकांना येणाऱ्या संकटावर आपण पाठबळासाठी जसे हनुमानांची ताकद आणि त्यांचं सामर्थ्य, बलाढ्य शक्ती हीच मावळ्यांनाही साथ द्यावी, त्याच शक्तीने मावळ्यांनाही साथ द्यावी. त्यामुळे ह्या प्रत्येक गडावर जागृत देवस्थान म्हणून मारुतीचं मंदिर आहे. आणि जर आपल्याला माहितीच असेल की मारुतीरायाचे मंदिर श्री हनुमान हे चिरंजीव असल्यामुळे त्यांना मरण येणे शक्यच नाही. त्यामुळे प्रत्येक गडावर मारुतीचे मंदिर असेल. पण ह्या मारुती मंदिराला चपटेदान मारुती असे का म्हणते? तर आपण जर ही मूर्ती पाहाल तर ह्या मूर्तीचा जो हात आहे तो वरच्या बाजूला असा कललेला आहे. आणि किल्लेदार आपल्याला ती एक कथा सांगतात की काही इतिहासात काही अशा नोंदी आहेत की ह्या मूर्तीचं ज्यावेळेला बांधकाम झालं त्यावेळेला गडावर तुम्ही याल तर ते व्यवस्थितरित्या या, इथे काही वाईट कृत्य करू नका. जर वाईट कृत्य केल्यास तर तुम्हाला चापट मारण्यात येईल. त्याच वरून या मारुतीचे नाव चपटेदान मारुती असे ठेवण्यात येईल. आपण ह्या चपटेदान मारुतीच्या नंतर आपण पुढे आलात तर आपल्याला पाहायला मिळते की इथे ते वाड्यांचे अवशेष आहेत. तर आपण हे वाड्यांचे अवशेष खूप जवळून पाहत असाल तर आपल्याला दिसत असेल की त्या किल्ल्यावर किल्लेदार आता सांगतात की त्या किल्ल्यावर सद्यस्थितीत त्यावेळेला 138 माणसे राहत होती. म्हणजे 138 माणसं राहत होती याचाच अर्थ त्या किल्ल्यावर कमीत कमी 30 ते 35 कुटुंब राहत असावी असा अंदाज आपल्याला बांधणं काही चुकीचं ठरणार नाही. त्याचनंतर आपण त्या वाड्यांच्या अवशेषानंतर आपण पुढे आलो तर आपल्याला पाहायला मिळते हे तळजाई देवीचं मंदिर. तर आपण आपल्या कॅमेऱ्यात नीट बघत असाल तर आपल्याला हे जे मंदिर दिसतंय ही एक लेणी आहे आणि त्या लेणीमध्ये ते कोरलेलं तळजाई देवीचं मंदिर. त्या लेणीमध्ये हे जे आपल्याला दिसतात हे दोन्ही बाजूला 2 गुहा आहेत. म्हणजे आपण त्याला देवडी म्हणू शकतो. त्या देवड्या आहेत आणि त्याच्या समोर हे आपल्याला पाण्याचे टाके दिसते. तर आता आपण ह्याही विचारात पडलो असो की तिथे हे पाण्याचे टाके का असावे, मंदिरासमोर पाण्याचे टाके का असावे. तर हे आपल्याला जे वाड्यांचे अवशेष दिसतात हे वाड्यांचे अवशेष मंदिराच्या एकदम समोरच्या बाजूस येते, जेणेकरून आजूबाजूला राहणाऱ्या वाड्यांमध्ये किंवा घरांमध्ये राहणाऱ्या जे कुटुंब आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था योग्यरीत्या व्हावी म्हणून ते पाण्याचे टाके तिथे बांधले गेले असावे असा एक अंदाज दर्शवणं काही चुकीचं ठरणार नाही. त्याचप्रमाणे आपण इथून पुढे आलो, काही वाट सर करून आलो तर इथे आपल्याला पाहायला मिळतो तो चुन्याचा घाणा. आता गडावर चुन्याचा घाणा असणं ही काही नवीन गोष्ट नाही, कारण चुन्याचा घाणा हे गडावरील बांधकाम करण्यासाठी एकदम उत्तम प्रतीचं आपण समजू शकतो. कारण चुन्याचा घाणा हे आपल्याला चुना एकत्रित करण्यासाठी, त्याचबरोबर चुन्यामध्ये शिस, बेलफळाचा चीक, डिंक, त्याचबरोबर कडधान्याचा भडदा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला त्या गडाच्या तटबंदी म्हणा किंवा गडाच्या इतर काही गोष्टी बांधण्यासाठी त्या चुन्याच्या घाण्याची मदत होत असेल. तर आपण हा चुन्याचा घाणा पार केला त्यानंतर आपण पोहोचतो तो काही पायऱ्या सर केल्यानंतर हा बालेकिल्ल्यावरील पहिला दरवाजा म्हणजे टाके दरवाजा. जर आता आपण विचार करत असेल की ह्या दरवाजाला टाके दरवाजा असं नाव का दिलंय, तर ह्या दरवाजाच्या पाठीमागे आपण पाहत असाल की अनेक प्रकारच्या टाके आहेत. म्हणजे त्यामध्ये 3 पाण्याचे टाके आणि 2 धान्याचे कोठारे असे तिथे 5 गोष्टी म्हणजे 5 गुहा तिथे आहेत. त्याच्यामुळे त्याला टाके दरवाजा असे नाव देण्यात आले आहे. त्याच्यानंतर आपण ह्या टाके दरवाजातून जर आत जाल तर आपल्याला पाहायला मिळतील त्या दगडातील कोरीव पायऱ्या. तर ह्या दगडातील कोरीव पायऱ्यांचं वैशिष्ट्य असं की ह्या दगडातील कोरीव पायऱ्या ह्या सरळ 80 अंशात कोरलेल्या असून त्या चढाईसाठी खूप कठीण आणि आपण त्यांना म्हणू शकतो की खूप कठीण आणि खडतर आहेत. त्यामुळे जर आपण ह्या किल्ल्यावर कधी चढाईसाठी जात असाल तर त्यावेळेला आपण याची खात्री घ्यावी आणि आपण याची खबरदारी घ्यावी की त्या पायऱ्यांकडे आपण नीट लक्ष देऊन त्या पायऱ्या सर कराव्या. त्याच्यानंतर आपण ह्या दगडातील कोरीव पायऱ्या सर केल्यानंतर आपण पोहोचतो ते बालेकिल्ल्यावरील मुख्य दरवाजाजवळ. हा बालेकिल्ल्यावरील मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्यानंतर आपण पोहोचतो त्या बालेकिल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्या सर केल्यानंतर आपण पोहोचतो ते गडाच्या माथ्यावर म्हणजे तिकोना किल्ल्याच्या माथ्यावर. तिथे आपल्याला पाहायला मिळते ते सर्वप्रथम म्हणजे वितंडेश्वराचे मंदिर. तर वितंडेश्वराच्या मंदिराच्या लगतच आपल्याला काही पाण्याची टाके पाहायला मिळतात.
आणि हे वितेंडेश्वराचे मंदिर हे 9 खांबांवर उभे आहे. जर आपण त्याला आम्ही याच्यामध्ये आपल्याला काही फोटोग्राफ्सही ऍड करू की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळेल की ते जे वितेंडेश्वराचे मंदिर आहे ते 9 खांबांवर उभे असून त्या 9 खांबांच्या खाली आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला तळघर आणि माझघर पाहायला मिळतं. जर आपण विचार करत असाल की गडाच्या माथ्यावर असलेल्या मंदिराच्या बाजूला तळघर आणि माझघर असे का, तर मी त्याचं उत्तर आपल्याला सांगू शकतो की ज्या वेळेला किल्लेदार त्या किल्ल्यावर आपले किल्लेदार त्या किल्ल्यावर आपल्या किल्ल्याचं संरक्षण करत असेल त्यावेळेला आपल्याला लागणारी रसद आणि त्याचनंतर लागणारा दारुगोळा, त्याच प्रकारे पैसे वगैरे, त्या ज्या वेळेला नाणी वगैरे, तर तो किल्लेदार त्या नाणी आणि त्या बाकीच्या गोष्टी त्या तळघर आणि माझघरामध्ये तो लपवून ठेवत असे, जेणेकरून शत्रू जरी आले तरी त्यांच्या हाती त्या गोष्टी लागू नये म्हणून किल्लेदार त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लपवून ठेवत असे. तर मी आता आपल्याला दाखवल्याप्रमाणे वितेंडेश्वराचे मंदिर आणि त्याच्यानंतर आपण पोहोचतो ते किल्ल्याच्या माथ्यावरील असणारी सदर. तर आपण सदर ह्या गोष्टीचा अर्थ जाणून घ्या. सदर म्हणजे सभा घेण्याचे ठिकाण. ज्या वेळेला किल्ल्यावर महाराज उपस्थित असतील किंवा किल्लेदार असतील तर मावळ्यांची संपूर्ण मावळ्यांची सभा घेण्यासाठी त्या सदर याचा उपयोग केला जात असेल. त्याच सदरीच्या मागच्या बाजूला आपण पाहू शकतो, इथे मी आपल्याला दाखवेन की इथे टेकडी तलाव किंवा त्याला आपण सध्या तिथे आम्हाला सांगितलं त्याला नाव तलाव बुरुज असे तिथे ठेवण्यात आलेले आहे. तर आता मी आपल्या समोर दुर्ग भ्रमंती किल्ले तिकोना सादर केलेली आहे आणि जाता जाता मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो. मी ह्या गोष्टींचं आपल्यावर बंधन लादणार नाही, पण आपण एक शिवभक्त असल्यावर त्याचबरोबर जर आपण गिर्यारोहक असाल तर आपण ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. तर सर्वप्रथम ज्यावेळेला आपण किल्ल्याला भेट द्यायला जा किंवा दुर्ग भ्रमंती करायला जा तर त्यावेळेला प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा वापर केला तर त्या बॉटल आपण नियमित खाली घेऊन याव्या, गडाच्या खाली घेऊन याव्या आणि त्या आपण योग्य त्या डस्टबिन बॉक्समध्ये टाकाव्या. आपण किल्ल्यावर गेल्यावर काही गैरप्रकार करू नये, जेणेकरून आपल्या महाराजांचं नाव आणि आपलं नाव खराब होईल. त्याच नंतर आपण तिसरी गोष्ट मी जे तुम्हाला सांगू इच्छितो की किल्ले बांधणी स्पर्धा. तर किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक वेळेला सहभाग आमचं गवणीचा गोविंदा पथकही घेतं, पण आमचा मूळ दृष्टिकोन हा असतो की आम्ही या किल्ल्याची माहिती, किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या, किल्ल्याचा इतिहास आणि दुर्ग भ्रमंती हे आम्ही येणाऱ्या आमच्या प्रत्येक शिवभक्ताकडे त्याचबरोबर गिर्यारोहकाकडे एकदम अचूक आणि उत्तमरित्या पोहोचवावा. त्याचबरोबर महाराजांचा इतिहास हा लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. चला मी आज आपला इथेच वेळ घेतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.